राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार बोलतायत, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघूया। पत्रकार परिषद सुरू आहे। शरद पवार पत्रकारांशी संवाद साधतायत। वेगवेगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत। सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे। महत्त्वाचा मुद्दा हा देखील आहे की 2 गट पडलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। त्या 9 आमदारांविरोधात शरद पवार आक्रमक झालेले आहेत। गेलेल्यांविरोधात जोरदार प्रचार करा असं ते कार्यकर्त्यांना सांगतायत। परतीची दारं त्या सगळ्यांकरता बंद झालेली आहेत ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली किंवा वेगळा गट निर्माण केला। दरवाजे त्यांच्यासाठी आता बंद झालेले आहेत असं शरद पवार म्हणाले। त्या 9 आमदारांविरोधात ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्या 9 आमदारांचे आता मंत्री आहेत, त्या सगळ्यांविरोधात जोरदार प्रचार करा असं शरद पवार म्हणतायत। त्यांनी कार्यकर्त्यांना तसे आदेशच दिलेले आहेत। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आहे। शरद पवार दिवसेंदिवस अधिकाधिक आक्रमक होताना दिसतायत, जे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अजित पवारांच्या सोबत गेलेले आहेत। कार्यकर्त्यांना शरद पवारांनी आदेश दिलाय की त्या 9 आमदारांविरोधात, म्हणजे ज्यांनी मंत्रिपद घेतली त्या सगळ्यांविरोधात जोरदार प्रचार करा। जे सोडून गेले त्यांच्यासाठी आता दारं बंद झालेली आहेत। शरद पवारांनी क्लिअर कट भूमिका घेतलेली दिसतेय। ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली, अगदी अजित पवारांसकट सगळे ज्यांनी वेगळा गट निर्माण केला। इतर बातम्यांकडे वळूया। ठाकरे गटाने काँग्रेसची